गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ज्योती मल्होत्रा आणि ISI अधिकारी अली हसन यांच्यातील व्हॉट्सअप चॅट समोर। अली हसनची ज्योतीला कोड वर्डमध्ये भारतीय अंडरकव्हर एजंटबाबत विचारणा। पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशकडून पैसे आणि लग्नाचं आमिष। गद्दार हेर गजालाचा कबुलीनामा, तर भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशकडून कमिशन। गद्दार यामीनची माहिती। अटक करण्यात आलेला हेर नोमानच्या मोबाईलमध्ये 70 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर, तर देवेंद्र सिंह ढिल्लोकडे पाकिस्तानच्या विक्कीकडून भारतीय सिमची मागणी। ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा मदरशात शिकवणार। उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, मदरशांच्या पाठ्यपुस्तकामध्ये ऑपरेशन सिंदूरचा धडा। ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मध्यस्थीची विनंती घेऊन पाकिस्तान अमेरिकेकडे गेला। भारतानं अमेरिकेशी संपर्क साधला नाही हे मित्र देशांना सांगा। परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांना परराष्ट्र खात्याचं ब्रीफिंग। ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी ममता बॅनर्जी यांची सहमती। तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या परदेश दौऱ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा फोन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदींची शिष्टमंडळात वर्णी। ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीकेचा स्ट्राईक। आसिम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा फोटो, तर मंत्री गिरिराज यांच्याकडून चीनी बनावटीच्या पाकिस्तानी मिसाईलची उपमा। उघड नाराजी बोलून दाखवणाऱ्या छगन भुजबळांना अखेर मंत्रिपद। राजभवनामध्ये शपथविधी संपन्न, कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता शिगेला। राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर। 70,000 कोटींची गुंतवणूक, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम। जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये एसटीचे ब्रेक फेल, अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। पुण्यात मुसळधार पावसानंतर होर्डिंग कोसळलं, 7 ते 8 दुचाकींचं मोठं नुकसान। पुणे नगर मार्गावरील वाघोली जवळची घटना। पुणे विमानतळाबाहेर सलग दुसऱ्या दिवशी साचलं पाणी, प्रवाशांची मोठी अडचण। कल्याणमधील चिकणीपाडा परिसरातील 4 मजली इमारत कोसळली। दुर्घटनेमध्ये 3 महिलांसह एका 1.5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। 86व्या वर्षी पुण्यातल्या घरी घेतला अखेरचा श्वास। शासकीय इतमामामध्ये उद्या अंत्यसंस्कार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।